नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे, पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि आता पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावामध्ये अत्यंत किळसवाना, लांछनास्पद, घृणास्पद असा प्रकार म्हणजे अत्यंत छोट्या एका 9 वर्षाच्या बालिकेवर एका 24 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना पुन्हा एकदा घडलेली आहे। आज आम्ही इथे पिंपळवंडी गावामध्ये आलो। त्या दिदीच्या वडिलांची अजूनही मानसिक स्थिती बरोबर नाहीये, ते पूर्णपणे खचलेले। त्यांच्या डोळ्यासमोर ती चिमुरडी सारखी येते आणि सगळे गावकरी सुद्धा दुःखात आहे। आम्ही वारंवार सांगतोय की अशा घटना घडल्यानंतर त्यांना तुरुंगात ठेवणं, त्यांना कोर्टात हजर करणं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, यात आता पुढच्या काळात वेळ घालवू नये। असल्या नराधमांचा एन्काउंटर झाला पाहिजे अशी आम्हा तमाम हिंदुत्ववाद्यांची इच्छा आहे। आज योगेश भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, हे वारंवार इथे येऊन या परिवाराला सहकार्य करताय। सगळं पिंपळवंडी गाव असेल, पुणे जिल्हा असतील, स्थानिक सगळे नेते मंडळी असतील, सर्वांचीच इच्छा आहे सकल हिंदू समाज एकत्रित होऊन या घटनेचा निषेध व्यक्त करतोय व या आरोपीला सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना विनंती आहे की कृपा करून ही देखील केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा व लवकरात लवकर या नराधमाला, ज्याने हे नीच कृत्य केले, त्याला फाशीची शिक्षा द्या अशी या निमित्तानं विनंती करतो।